खूप छान आणि कमी तिखट वापरून आज मी बनवणार आहे मुरमुऱ्याचा चिवडा। चला तर। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर मी आज बनवणार आहे 1 किलो मुरमुऱ्याचा चिवडा। तर त्यासाठी मी इथं मुरमुरे स्वच्छ असे चाळणीने चाळून घ्यायचे आहेत, कारण खाली खूप कचरा पडतो त्याच्यामध्ये, जी धूळ वगैरे असते ते काळा कचरा पडतो। तुम्हाला पुढे दिसेलच, तुम्ही बघा। तर इथं मी सर्व अशा मुरमुरे व्यवस्थित चाळून घेतले आणि एक स्वच्छ असा मोठा टब घेतलेला आहे, बघू शकतात। तर त्या टबामध्ये सर्व असं मुरमुरे सामान वगैरे बसतं अशा साईजचाच तुम्ही पण घ्या। इथं मी सर्व साहित्य घेतलेलं आहे, बघू शकता। लसूण, जिरे थोडेसे वाटून घ्यायचे आहेत, कारण आपला चिवडा हा खूप छान टेस्टी होतो। तर मी इथं जिरे वाटून घेतले, लगेच लसूण वाटून घेतला, बघू शकता। लसूण वाटल्याच्या नंतर लगेच इथं मी कढईमध्ये तेल ठेवलेलं होते इथं गरम होण्यासाठी। तेल गरम झालं लगेच त्याच्यामधून शेंगदाणे थोडे लाल कलर येईपर्यंत छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर थोडंसं खोबरं मी कट करून घेतलेलं आहे, तर लाल कलर येईपर्यंत ते पण थोडंसं तळून घ्यायचं आहे। खोबरं झाल्याच्या नंतर लगेच इथं डाळवं घेतलेलं आहे मी, तर डाळवं पण तळून घ्यायचं थोडासा असा खरपूस कलर येईपर्यंत। तर मग मी लगेच त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला, तर कढीपत्ता असा मस्त असा कडक होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, तो करपला पण नाही पाहिजे। तर मी सर्व साहित्य इथं टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये फरसाण टाकून घेतला आणि लगेच त्याच्यामध्ये थोडासा चिवडा मसाला टाकून घेतला। चिवडा मसाला मी असा वरून पण टाकते आणि थोडंसं फोडणीमध्ये पण टाकते, कारण चिवडा आपला हा छान होतो। तर लगेच मी इथं आपण जिरे वाटून घेतलेले ते जिरे टाकून घेतले, लसूण टाकून घेतला, कढीपत्ता आपण कोथिंबीर टाकून घेतली। कोथिंबीर टाकून घेतल्याच्या नंतर लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मी मीठ टाकून घेतलं आणि थोडासा मसाला टाकून घेतला, बघू शकता। तर सर्व एकत्रित करून घ्यायचं, छान असं भाजू द्यायचं। तर छान असं भाजल्याच्या नंतर लगेच आपल्याला त्या मुरमुऱ्यावर चिवडा आपण सर्व सामान वगैरे टाकलेलं होतं त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी तर सर्व हे एकत्रित करून घेतलं आधी, आणि इथं आपले सर्व भाजलेलेच होती इथं, बघू शकता। तर लगेच मी तिथं चिवड्यावरती टाकून घेतलं आणि लगेच मग मी सर्व एकत्रित करून घ्यायचं। खूप गरम असतं ते, तर आपण थोडंसं दमानीच करून घ्यायचं। तर बघू शकता इथं कसं झालं आहे चिवडा, नक्की कमेंट करून सांगा।